जिनू ये ना ग बरं. तुम्ही शांत व्हा. जिनू तुमच्या भावना मग सगळ्यांना कळताय. चिनूचं जाणं हा मला अपघात वाटला, पण तपास केल्यावर समजलं की तो अपघात नसून घातपात. चिनू काय सोनू काय या दोघींचे खून झाले. सोनूनं आत्महत्या केलेली नाहीये, तिला मारून टाकण्यात आलं. आणि या दोघींचा खून करणारा माणूस आहे या गावात, आणि त्या नराधमाचं नाव आहे अजित कुमार देव. हो इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय ते? या सगळ्याचा आणि आमच्या देव माणसाचा काय संबंध आहे? मी अजित कुमार देव म्हणालो, नटवर सिंग नाही. पण आता तुम्ही कबूलच केलंय, मला याला घेऊन जावं लागेल. नाही नाही नाही, काय झालं तरी आमच्या देव माणसाला तुम्हाला घेऊन जाऊ देणार नाही मी. वॉरंट आहे माझ्याकडे. असू द्या की, तरी सुद्धा मी आमच्या देव माणसाला असं तुम्हाला घेऊन जाऊ देणार नाही. मलाही त्याला असं घेऊन जायचं नाहीच आहे. चांगलं लाथा बुक्यांनी तुडवत वरात काढायची आहे त्याची. अहो काय बोलतायत, डॉक्टर निर्दोष आहे. ते कोर्टात सिद्ध होईल. बाजूला नाही हल्ला आम्ही घेतलं. ए मर्दासारखे मर्द बघत बसलाय वेर. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आमच्या देव माणसाला मी तुम्हाला हात लावू देणार नाही म्हणजे नाहीच. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून मी तुम्हा सगळ्यांना अटक करू शकतो, आणि परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली तर मला गोळीबारही करावा लागेल. तुमचा हा देव माणूस निर्दोष असेल, सुटेल तो. पण तुम्ही सगळे जर असे वागलात, गोंधळ घातलात, मला गोळीबार करावा लागेल. आणि परिस्थिती हाताबाहेर गेली तर माझ्याकडून मुद्दामून चुकून एखादी गोळी तुमच्या देव माणसाला लागू शकते. बाजूला हिरोईन. शाबास रे माझ्या वाघा, मी ऐकलंय सगळं. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, अहो सरपंच, अहो काय चाललंय आपल्या गावात? ही साहेब विनाकारण पकडून नेतात. तुम्ही बोला की काय तर. इन्स्पेक्टर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. डॉक्टर असलं वाईट कृत्य करणारच नाही, उलट ते लोकांना मदतच करतात. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही हे बळजबरी करताय, खपवून घेतली जाणार नाही. तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत साहेब. हो हो, तुम्ही आमच्या देव माणसाला घेऊन जाऊ शकतच नाही. ए कोणी बेगी यारा सोडू नका रे. बघू कशी घेऊन जातात ते आपल्या डॉक्टरांना.
साहेब तुमची डॉक्टरांना ओळखायला काहीतरी चूक होती या. चांगलं ओळखतो मी या तुमच्या देव माणसाला. बघा तुम्ही जेवढा मला त्रास द्याल ना त्याहून डबल त्रास मी देईन याला लॉकअप मध्ये. तेव्हा तुम्ही ठरवा काय करायचं. साहेब अहो असं नका करू. आमचं आत्ताच लग्न झालंय किमान माझा तरी विचार करा. तुम्ही समजताय ना तसं डॉक्टरांनी काय केलेलं नाही. उलट ते सगळ्या गावाला मदत करत असतात. साहेब त्यासनी सोडा ना. वाटलं तर मी तुमच्या पाया पडते. अहो साहेब आमच्या डॉक्टरांनी काय बिघडवलंय. त्यांच्या असं हातून मागं लागलाय का तरच देत आमच्या देव माणसाला. ती चांगलं वागतायच म्हणजे जगात कोणी काय चांगलं वागायचंच नाही का. त्यांच्या चांगलपणाची ही शिक्षा देताय बाई तुम्ही. टिम्पल कपाडियाची आई फार भोळ्या आहात तुम्ही. त्याचाच फायदा घेतोय हा. नाही 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 तुम्ही लय चुकीचं वागताय साहेब. लक्षात ठेवा. तुमच्या आधी पण अशीच एक मॅडम आलती इथं. ती बी काही वाकडं करू शकले नाही डॉक्टरांचं. या गावातल्या लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी मला नाही वाटत आज जामकर आज मला इथे सोडेल. वातावरण चिघळू न देता मला काहीतरी करायला पाहिजे. असाही याच्याकडे काही पुरावा नसणार. मला सोडावं तर लागणारच आहे याला. त्यामुळे याच्यासोबत जाणंच योग्य आहे. साहेब तुम्ही उगाच डॉक्टरांना अटक करतात. अहो ते चोऱ्या करणारे लुटणारे त्यासनी करा ना अटक. तशाच माणसाला घेऊन चाललोय मी. ओ साहेब काय बोलताय. आमचे डॉक्टर असं नाहीत. तुम्ही डॉक्टरांना त्रास देऊन गाववाल्यांचा राग ओढवून घेतायत बघा. गाव सगळं सहन करेल पण डॉक्टरांना हात लावलेला सहन करणार नाही. साहेब हे गाव एकतर पेटत नाही आणि पेटलं का नाही सगळ्याची राख रांगोळी करते एका भुकीतच. वायकर यस सर. जास्तीची पोलीस फोर्स मागवा बंदुकांसकट. बऱ्याच लोकांची वरात काढायची इथे. नाही जाऊ देणार. आमच्या देव माणसाला जाऊ देणार नाही. शांत व्हा. कुणीही गोंगाट करू नका. त्रास करून घेऊ नका. या जगात जी जी चांगली माणसं आहेत त्यांना अशा परीक्षा द्याव्याच लागतात. आणि मला खात्री आहे ज्या त्वेषाने इन्स्पेक्टर साहेब मला इथून घेऊन चालले तेवढ्याच प्रेमाने ते इथं घेऊन सुद्धा येतील. चल बसा. साहेब अहो साहेब असं काय करताय साहेब. डॉक्टरांचा 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 डॉक्टरांचा. ही तुझी खरी जागा. याहूनही मोठी जागा मिळेल गजबजलेली. इथं तुझ्यासारखेच गुन्हेगार असतील सोबतीला. इथे शहाणपणा केला तर एकट्यालाही ठेवतील. अंडा सेल म्हणतात त्याला. वायकर जी. बघा आपल्याकडे कोण आले. देव माणूस. पाहुणचारात इतकी सुद्धा कसर ठेवायची नाही. अगदी मारहाण करताना सुद्धा. यस सर. जामकर साहेब तुमचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. मार माज हे असले माज उतरायला मला
इतकासा सुद्धा वेळ लागत नाही. त्यांच्या नशिबात मी येतो ना, त्याचं नशीब ग्रह तारे ठरवत नाही, खुद्द मार्तंड जामकर ठरवतो. क्लिअर द पॉइंट. मम्मी पप्पा डॉक्टरसने सोडून आणा ना. त्याचं जेलमध्ये गेलं तर माझं काय होईल? मी कशी जगू? नाही, ती सारखं वाड्यावर येत होतं ना, तेव्हाच वाटायचं मला त्यांच्या मनात काय तर काळबेर आहे म्हणून. काय काळा बेर नाही, तेव्हा आहेस तेवढा हुशार. चिनुपुरी, तुला आहे ना तुझा पोलीस काका न्याय मिळवून देईल बघ. अगं तू त्याला हिरो म्हणायचीस ना, मग त्याने हिरो सारखंच काम केलंय बघ. नेलाय त्या मुडद्याला पकडून. तू नको घाबरूस, तेव्हा आता सडल बघ चांगला जेलमध्ये. आत्या काय बोलताय? तुमच्या जीवाला काही हाड? जावयाबद्दल बोलताना काय कसं वाटत नाही हो तुम्हाला? नातीच्या कुकवाचा तर विचार करा की, का तिच्या आयुष्याचं वाटोळ करून आनंद मिळतोय तुम्हाला? ग बस, आली मोठी वाटोळ होण्यावाली. अगं तूच वाटोळ केलं त्या मुडद्याशी लगीन लाव त्या पोरीचं. तो ना जेलमध्ये गेला नाही ना तर मी याला म्हणून समज, आणि घे काडी मोड आणि कर दुसरं लग्न. सुटशील तरी ह्या सगळ्यातनं. आय अगं काय कळतंय का तुला? काय बोलतेस तू? काय चुकीचं बोलतेय रे मी? राक्षस काय सुटणार नाही. त्याला आहे ना किड पडून मरुदे तिकडे त्या जेलमध्ये. आणि राहिला प्रश्न माझ्या नातीचा, त्याला आहे ना असं लग्नासाठी पोरांची लाईन लावल मी. तुम्ही नका काळजी करू. त्याचा मुडदा बसू दे तिकडच. अरे ह्या जन्मातलं ह्या जन्मात फेडावं लागतंय. आता कुठे त्याला फेडायचं आलंय? त्याची किरडी ढासाळी, त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याचं मड गेलं मसनात. त्याला लटकोळा फासावर लवकर. आजी तुला काय शिव्या द्यायच्या ना ते दे. तुला काय आनंद साजरी करायचाय तो कर, पण तुझ्या मनासारखं काहीच होणार नाही. डॉक्टर सुटून येतील की नाही बघ. आणि जरी नाही ना आले तर त्यासनी मेळा सोडून आणणार आहे, ते पण आत्ताच्या आत्ता. डिंपे थांब थांब, मी पण येते डिंपे. हिला घातलं नेऊन डाबऱ्यात हिला. हा सगळं शिकवलं तर पालत्या घाड्यावर पाणीच. हा त्याचं करावं भरत ते म्हणतं माझंच खरं आहे. मी काय म्हणते, तू काय म्हणू नको. तुला वाटणी बिटणी काय मिळणार नाही. जा तुझ्या घरी तू सासरे. काय अटक वॉरंट आहे सर. कसं मिळतंय? साहेब कष्ट घ्यावे लागतात त्यासाठी. आपल्याला मिळालंय. एखादा माणूस समाजात राहणं घातक असेल हे उच्च पदस्थांना पटवून द्यावं लागतं, तेव्हा हे मिळतं. आपल्याला मिळालंय, आपण याचा फायदा घेतला पाहिजे. संधी दवडता कामा नये. या गावात एक असा माणूस आलाय जो आल्यापासून या गावातली माणसं गायब होतात, त्यांचे खून होतात. आणि हे सगळं तो अतिशय थंड डोक्यानं करतो. त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी असं आपल्याला मेहनत घ्यायची गरज. त्याला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवायचं असेल तर आपली केस अतिशय मजबूत व्हायला हवी. मग त्याच्या पाठीमागे कुणीही गॉडफादर उभा राहिला तरी तो सुटता कामा नये. एकूण एक बारीक सारीक माहिती गोळा करा. केस मजबूत झाली पाहिजे. हो सर ठीक. वायकर त्याला इंटरॉगेशन रूम मध्ये बोललो. हो थांबा. तो माझ्या घरी आला होता तेव्हा मी त्याला शब्द दिला होता, तुम्ही माझ्या घरचा पाहुणचार घेतला, एकदा पोलीस स्टेशन मधला पाहुणचार घ्या, तुम्हाला कायम आठवणीत राहील. ती वेळ आली.
एका जिका राग येतोय का नाही मला डोकं चालण झाले माझं. आज कुणी नादाला लागावंच माझ्या, त्याला चिबिवणार म्हणजे चिबिवणारच. इन्स्पेक्टर त्याची वर्दी आडवी येते ना म्हणून गप आहे मी, नाहीतर त्याच्या जागी दुसरा कोणी असतं का नाही जागीच गार केला असता एका दुखेतच. वर्दीमुळे आपण गप बसलोय, दुसरं कोणी असं ना तर थांबवलं असतं. हे समजा होऊ दिलं नसतं. ऍज अ सरपंच माझ्या पुढं डॉक्टरांना पोलिसांच्या तावडीतून कसं सोडवायचं हा प्रश्न. होय होय, ह्याचा विचार केलाच पाहिजे. आपण एक काम करू, ग्रामपंचायतीच्या वतीनं निवेदन देऊ, नाहीतर गावातील एखाद्या मोठ्या माणसाची मदत घेऊ. बर, कंगनी बाबाला आपण नमस्कार करूया का? त्याच्यापेक्षा माझा ऐका, आंधे आपण जेल भरू आंदोलन करू, रास्ता रोको करू. नाही डॉक्टर, त्याच्यामुळे डॉक्टरांच्या अडचणी अजून वाढतील. मग सरपंचाला उपोषणाला बसू का? मी एकटेच का? सगळे मिळून चक्री उपोषण करूया ना. हो सरपंच, पण हे सगळं करून त्या इन्स्पेक्टरवर काय फरक पडणार आहे का? मग वहिनी, ए डिंपे, कुठं चाललाय तुम्ही? चाललंय डॉक्टरांनी सोडवायला. तुम्ही मारा गप्पा, काय उपयोग नाही तुमचा. चल मम्मी. अगं डिंप, बघितलं का काय बोलली ती? काय चुकीचं बोलली ती? आता आपल्या देव माणसानं एवढं केलंय आपल्यासाठी, गावातल्या लोकांसाठी, ना आपण काय करतोय हे तर गप्पा हाणत बसलोय. नाही, काय पण करून पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे आणि त्यांना सोडवलं पाहिजे, म्हणजे सोडवलंच पाहिजे. आपण सोडवायचं कसं? करू जेल भरो आंदोलन, बघू किती लोकांना अटक करतायत ते. आपल्या देव माणसासाठी एवढं तरी आपण केलंच पाहिजे की. तुमच्यातलं कोणी फक्त नाही म्हणाच, नाही कोरड्या हिरीत वरनं ढकलून दिलं का नाही, बजाबापू नाव नाही लावणार एका बुकीतच. चला चला चला. विजय दीनानाथ चौहान, फुल स्टाईल. तर मुद्द्याचं बोलतो. या दोघींना ओळखतोस? मीच काय, पूर्ण गाव ओळखतो. डोळ्यात भय दिसतंय, उतरला ना माल. तुला मी सांगितलं होतं इथं चांगल्या चांगल्यांचा माल उतरतो. या दोघींचा तुझ्याशी काय संबंध आहे सांग? साहेब, तुम्ही अटक वॉरंट मिळवलं, तेही माझ्या विरुद्ध पुरावे नसताना मला अटक केली. ही तुम्ही करू शकत नाही. तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करताय. मी तुमच्या विरुद्ध केस करू शकतो. CRPC कायद्याअंतर्गत FIR झाल्याशिवाय तुम्ही मला अटक करू शकत नाही, न मला इजा करू शकता. CRPC बरंच ज्ञान आहे. किती आहे ज्ञान? मला जरा शिकवा. अजून काय काय माहिती आहे तुम्हाला कायद्यातलं? सांगा जरा मला. किती कळतो कायदा एकदा मला कळू द्या. हे मला कायदा शिकवण्यापेक्षा आपण यातनं कसं सुटू याचा विचार कर आणि सांग. यांचं तुझं काय नातं आहे ते? साहेब, बाहेर अख्खं गाव जमा झाले.
याला सोडवण्यासाठी बाहेर गोंधळ घातलाय त्यांनी. पण आम्ही काय करायचं आम्हाला जमत नाही म्हणून तुम्ही मला वाटतं तुझ्या आधी तुझ्या अंध भक्तांकडे बघायला पाहिजे म्हणून. काय वायकर, तुमचे साहेब माझा माज उतरवणार होते. माझा